मंडळी नमस्कार नमस्कार, सुप्रभात सुप्रभात. तर न्यू डे आहे आणि ब्लॉग चालू करायचं कारण म्हणजे की काल आम्हाला एक अतिशय इम्पॉर्टंट बातमी कळाली आहे. खूप काय म्हणतात स्पेशल आहे ती गोष्ट, की ना श्वेता? ती पहिली काय आहे ती मी तुम्हाला सांगेल. तर इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड्स असतात, म्हणजे हिंदी इंडस्ट्री आहे, टेलिव्हिजन इंडस्ट्री, डेली शोज असतात. तर त्याच्यामध्ये जेवढ्या पण मालिका आहेत त्याच्यामध्ये नामांकन असतात. बेस्ट फिमेल, बेस्ट मेल, बेस्ट स्टोरी, बेस्ट सिरियल्स असं. तर त्याच्यामध्ये मायराला बेस्ट चाइल्ड ऍक्ट्रेस म्हणून नॉमिनेशन्स मिळाले आहेत आणि निर्जासाठी मिळाले. तर ती काल पोस्ट आम्हाला आली आहे, तर मी तुम्हाला इथे दाखवतो. ही ती पोस्ट आहे. मी ती पोस्ट ह्या साईडला पण टाकेल, लेफ्ट साईडला पण टाकेल. तर त्याच्यामध्ये 5 चाइल्ड आर्टिस्ट आहेत आणि त्याच्यामध्ये मायरा वायकुळ, निर्जा एक नई पहचान, कलर्स या शो साठी तिला नॉमिनेशन मिळालं आहे बेस्ट चाइल्ड आर्टिस्टसाठी. आता 5 जण आहेत, ते त्यावेळेलाच कळेल की ते कसं पुढे काय होतंय ते. बट मला आणि श्वेताला एक गोष्ट अभिमान काय वाटतं माहितीये, की त्या मुलीचं जे पात्र होतं मायराचं ते 8च दिवसांचं होतं आणि 8 दिवसांमध्ये ते नोटीस केलं गेलं की येस ही मुलगी आहे, हिने काहीतरी केलंय. बिकॉज बाकीच्या ज्या मुलं आहेत, मी बाकीच्या म्हणत नाही की त्यांनी चांगलं नाही, खूप सगळ्यांनी खूप मेहनत घेतात, सगळी मुलं खूप छान करतायत. स्टार प्लसची ती आहे, ती अनुपमा मधनं आहे, नंतर डोरी कलर्स मध्ये सगळ्यांनी खूप छान कामं केलेली आहेत. पण माझं एक आहे की फक्त 8च दिवस ती त्या शो मध्ये होती, पण ते नोटीस केलं गेलं इंडस्ट्रीमध्ये आणि तेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्यावेळेला हायएस्ट टीआरपी ओपनिंग शो झालेला फर्स्ट एपिसोडचा, म्हणजे फर्स्ट वीकचा. येस. तर म्हणजे खरंच यासाठी ना मी कलर्सच्या पूर्ण टीमला, कलर्सच्या पूर्ण चॅनल टीमला, नंतर आमचे जे प्रोडक्शन हाऊस आहे सनशाईन प्रोडक्शन्स, त्यांना सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद म्हणाले, की बिकॉज ही ऑपॉर्च्युनिटी मायराला मिळाली आणि ते 8 दिवस तिने धमाल केली. म्हणजे अवॉर्ड मिळेल ना मिळेल ते मॅटरच नाही करत, पण आज ती नॉमिनेट झाली आहे हिंदी टेलिव्हिजन अवॉर्डसाठी. हेच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. येस येस येस. तर हा रात्री आम्हाला ते कळालं, तर म्हटलं चला ते आपण पण शेअर करूया आणि आताच आम्ही ते ह्याच्यावरती पण शेअर करणार आहे, इंस्टाग्रामवरती पण शेअर करणार आहे. तर तुम्ही नक्कीच त्या पोस्टवरती जाऊन कमेंट करू शकता, तुम्ही सांगू शकता तुम्हाला काय वाटतंय मायराबद्दल. काय ना, मराठी मुलगी आज तिथेही तिचा ठसा उमटवते. तर आपणच आपल्या काय म्हणतात मुलीला कौतुकाची थाप दिली पाहिजे. आणि तसंच तुम्ही मायराला इतके वर्षांपासून पाठीशी उभे राहिलात मराठी मालिकेमध्ये किंवा इतर सगळ्या ह्याच्यामध्ये, तर याही वेळेला तुम्ही उभे राहा आणि तिला काय म्हणतात जिंकू दे. आम्ही तिला काय सांगितलं, जिंकू ना जिंकू हा माहिती नाही, बट ऍटलीस्ट सपोर्ट करून आपण तिला पुढे घेऊन जाऊया, की नाही? तर ही एक तर तुमच्यावर शेअर करायची होती. आणि नंतर संध्याकाळी आज बाळाचा फोटोशूट आहे, नंतर बाळाचा बर्थडे आहे 2nd मंथचा. त्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा आहेत. उद्या उठलं बाळ लगेच. चला, तर काय मला एक मीटिंग आहे, तर ती मीटिंग अटेंड करून मग संध्याकाळी मी यांना पिकअप करेन आणि मग आपण जाऊया फोटोशूटला. ओके. मायरा गेली आहे स्कूलला. चलो, उठला का? उठले, आंघोळ करून झोपले. 5 hours later. म्हणजे नमस्कार. तर माझं जे काम होतं ते काम झालंय आणि आता मायरा पण स्कूलमधनं आलेली आहे आणि आता आपण जाऊया बेबीचं फोटोशूट करायला. आणि नेहमीप्रमाणे आम्ही फोटोशूट करतो आहे नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ, है की नाही मायरा? येस. तर पण ह्या वेळेचं फोटोशूट एका नवीन लोकेशनवरती आहे, एका नवीन ठिकाणी आहे. बिकॉज त्यांनी एक नवीन स्टुडिओ घेतलाय, तर त्या नवीन स्टुडिओमध्ये आपण जाणारच आहे. ते त्यांच्या इकडे काहीतरी 5-10 मिनिटावरतीच आहे. तर ते नवीन लोकेशन पण तुम्हाला दाखवू आणि आजचा फोटोशूट पण तुम्हाला बघायला मिळेल, की नाही मायरा? चला, लेट्स गो बेबी, लेट्स गो अँड लेट्स गो मायरा, लेट्स गो. आणि फ्रेंड्स, तुम्हाला 14 नोव्हेंबर साठी हॅपी चिल्ड्रन्स डे. येस, हॅपी चिल्ड्रन्स डे. थँक्यू सो मच. चला, तर आपण आलो आहे आता लोकेशनवरती. हे आहे नवी मुंबई प्रॉप स्टुडिओचं नवीन स्टुडिओ आहे. हे फातिमा विला म्हणून आहे. मी प्रॉपर ॲड्रेस इकडे टाकेल ना. लँडमार्क काय बघायचं झालं कॉर्नरलाच आहे. हे बसरा
लेडीज टेलर त्याच्या बरोबर समोर आहे. आपण जाऊया आतमध्ये. चला या, वेलकम वेलकम. सो नवीन स्टुडिओमध्ये आपण आलेलो आहे. वा फ्रेश. मस्त मस्त फ्रेश वाटते तो. व्हाईट अँड व्हाईट. एका बरोबर एकच फ्लॅट आहे का? अच्छा, 2 फ्लॅट जॉईन केले. 5 years. चला तर मंडळी, आपण करतो या महिन्याचं फोटोशूट आणि थीम आहे स्पोर्ट्स थीम आहे. आणि ते चॅम्प बनलाय तो चॅम्प. अगं बाई ग, ती टोपी दे, टोपी दे. सॉरी सॉरी. अरे कमाल. अगं बाई कच ग, अच्छा कच केलं ग. अरे वा वा वा. ओ ओ ओ. अरे वा वा वा. अगो बाई बाई. चॅम्प कोण आहे? चॅम्प. ए चॅम्प कोण आहे? चॅम्प. मनी माऊ चॅम्प आहे ना? मनी माऊ चॅम्प आहे. मनी माऊ कसा गोड चॅम्प आहे. आमचा सेकंड सेटअप आहे. बायकरचा सेटअप आहे. बायकर बनलेलं आहे आणि क्यूट असं ते हेल्मेट आहे. खूप विचारपूर्वक केलेला सेटअप आहे. मस्त मस्त. आता बेबीच्या झोपायची वाट बघतोय. झोपायच्या मूडमध्ये नाहीये. झोपायचं नाहीये. मी घेऊ तुला. आज बाळाला झोपायचं नाहीये. झोपायचं अशी परिस्थिती आहे की आम्हाला फोटो काढायचे पण तो झोपत असतो. झोप आली आहे पण जाग येते. गोड दिसतोय ना तो त्या टोपीमध्ये. गोड दिसतोय ना त्या टोपीमध्ये. चला तर या महिन्याचं जे फोटोशूट आहे सेकंड मंथचं ते झालेलं आहे. आणि पहिलं तर स्पोर्ट्स थीम होती आणि दुसरी होती बायकर्स थीम. आणि आम्ही त्यांना यावेळेला लिबर्टी दिली होती की तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. फक्त स्पोर्ट्स आपल्याला पाहिजे होतं काहीतरी. पण पहिला जो होता वर्ल्ड कप वाला मस्त झाला तो पण. सुपर्ब. मस्त झाला. आणि बायकर वाला तर पण छान झाला. आता हे सेटअप हा स्टुडिओ नवीन आहे. व्हेरी रिसेंटली तुम्ही शिफ्ट झाला. नवरात्रीमध्ये झाला ना? नवरात्री. येस येस.
तर ह्याचे जे काही डिटेल्स आहेत, ऍड्रेस आहेत, तो मी इथे नक्कीच फ्लॅश करेल. आणि त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ, ते तुम्ही तिथे व्हिजिट करून त्यांचे त्यांनी जे काही केलेले काम आहेत बेबीजचे तुम्हाला बघायला मिळतीलच. आणि आता काय आपली जर्नी तर पुढे कंटिन्यू होणारच आहे. आणि आमच्या बेबीचे पण फोटोज बघायला इंस्टाग्रामवर नक्की जा. तर बेबी वायकूळ म्हणून पेज आहे बाळाचं, तर त्या पेजवरती पोस्ट होणारे सगळे फोटोज नक्की बघा. ओके नाही? चला आता आपण जाऊया आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आपण भेटणार आहे ते क्रिसमस फोटोशूट साठी, आहे की नाही? आणि क्रिसमस नंतर येस. मायराचं पण त्याच्यानंतरचं थोडं स्पेशल आहे. 3rd मंथचं जरा काहीतरी वेगळं मॅडमने डिसाईड केलं. हो. चला बघू. म्हणजे आपण जे इमॅजिन करतो त्याच्या काहीतरी पलीकडेच खूप छान असतं. छोटे छोटे हेल्मेट, छोटे छोटे ते टोपी, कुठे गेले ते हेल्मेट. आणि मी त्यांच्या पेजवर पण बघितलं एवढे छान छान फोटोज आहेत ना. तर नक्की एकदा व्हिजिट करा तुम्ही नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ. चलो बाय बाय बाय. आणि हे बघा आता जागा झालंय मस्तपैकी. चला आता चिल्ड्रन्स डे आहे आणि आमचे चिल्ड्रन झोपलेले आहेत दोन्ही पण, हा पण आणि हा पण. ऍक्च्युली मायाला आम्ही डिनरला बाहेर घेऊन जातो, पण तिला मगाशी आम्ही सांगितलं की घरी जायचं जेवायला. वरण भात लावलेलं आहे, फोटोशूट झालेलं आहे, तर जाऊया. मायरा चला घर आलं, चला चला घर आलं, चला चल. चला ये. चला बाळाला घे. चल चला. चल पुढे जायचं. रुसली होती ती, रुसली होत्या. चिल्ड्रन्स डे ताई. चला मायरासाठी सरप्राईज डिनर आहे 70 बीच मायराच्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये. चला वरण भात खाऊया रेस्टॉरंट मध्ये ना. चला खुश. केव्हापासून फुगली होती ती गाडीमध्ये. चिल्ड्रन्स डे मम्मा, चिल्ड्रन्स डे. आणि हा चिल्ड्रन झोपलाय. चला आपण जाऊया मायाच्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये 70 बीन्स मध्ये. ते नेमकी आमच्या ऑन द वे होतं. येस ऑन द वे होते म्हणलं चला जाऊन डिनरला जाऊया आपण. चलो लेट्स गो मायरा. चला आता आम्ही मागवलं आहे आमचं फेवरेट जे आहे ते काय चीजी काय ना काय चिली गुआवा मार्गरिटा. चिली गुआवा मार्गरिटा आणि हा काय मोनोपोली. आणि मम्मीसाठी मागवलं आहे छोले भटुरे कॉन्टिनेंटल कॅफे मध्ये. वी आर ऑर्डरिंग छोले भटुरे. एक्सक्यूज मी. आणि मायाने आता आणलाय मोनोपोली. किती पैसे वाटायचे पण स्टार्टिंगला? स्टार्टिंगला प्रत्येकाला म्हणजे सगळ्याचे 2-2 नोटा मिळतात. अच्छा